अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण बघणार आहे केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर, फर्स्ट युनिट, जो की आपल्या सिलेबस मध्ये युनिट नंबर 4 आहे. कोणता आहे तो? मेटल्स अँड अलॉयज. त्याच्यामधला जो फर्स्ट चॅप्टर आहे. तुम्हाला आधी सांगा मेटल्स म्हणजे काय? तुम्हाला जे माहिती ते सांगा. मेटल्स म्हणजे काय? आयरन, गोल्ड, बरोबर. सिल्वर, ओके, हे मेटल्स आहेत. अजून अजून काय माहिती आहे? झिंक, ॲल्युमिनियम. गुड. तर आपल्याला ते मेटल्सवर आता स्टडी करायचंय. म्हणजे ते मेटल्स कसे त्याचं एक्सट्रॅक्शन होतं, म्हणजे ते मेटल्स कसे बनतात. परत आपण त्याला कुठून सोर्स करतो, कुठून त्याचा ऑकरन्स आहे. परत त्याचे टाइप्स आहेत का काय, सगळं त्याच्याबद्दल आपण या चॅप्टर मध्ये आधी जाणून घेणार. त्यानंतर अलॉईज. अलॉईज म्हणजेच काय? मेटल्सच. पण जेव्हा 2 किंवा 3 मेटल्स एकत्र येतात तेव्हा ते बनतं अलॉय. ओके. तर आधी आपण बघणार आहे एन्शियंट इंडियन मेटलर्जी. आता मला सांगा एन्शियंट म्हणजे काय? ह्या शब्दाचा अर्थ माहिती, मिनिंग माहिती आहे? एन्शियंट म्हणजे पुरातन, जुनं. ऐतिहासिक, हा, बोल बोल बोल. ऐतिहासिक, हा, बरोबर. ऐतिहासिक, पुरातन, जुनं. इंडियन म्हणजे भारतीय. मेटलर्जी, मेटलर्जीच म्हणजेच काय? एक्सट्रॅक्शन प्रोसेस ऑफ मेटल्स. म्हणजे मेटल आपल्याला आता गोल्ड आहे, थोडक्यात सोनं आहे, ते आपल्याला कसं भेटतं? खाणी असतात सोन्याच्या. म्हणजे सोनं आपले पृथ्वीच्या अशा आपण दगड बिगड फोडतो, मग सोन्याच्या खाणी भेटतात. खाणी माहिती आहे ना? सोन्याच्या खाणी असतात, मग तिथून सोनं घेतात, मग त्याला ते वितळवतात. वितळवल्यानंतर त्याला ते त्याच्यातले जे बाकीचे ज्या गोष्टी आहेत, इम्प्युरिटीज म्हणतो आपण त्याला, ते आपण काढून टाकतो. ती जी सगळी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात? मेटलर्जी. म्हणजे कुठून प्रोसेस ती सोन्याच्या खाणीतून ते सोनं काढण्यापासून ते आपल्या चैन वगैरे सोन्याची वस्तू बनवण्यापर्यंत जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्हणतात मेटलर्जी. आता ही सोन्याची प्रोसेस सांगितली मी. तसं बाकीच्या धातूंची पण आहे. तुम्ही जे जे मेटल सांगितले त्या सगळ्यांची प्रोसेस आहे तशीच. ती जी प्रोसेस ज्यांनी फाईंड केली म्हणजे त्या प्रोसेसला काय म्हणतात? मेटलर्जी. आणि एन्शियंट इंडियन मेटलर्जी म्हणजे पुरातन काळामध्ये जी प्रोसेस होती मेटलच्या एक्सट्रॅक्शनची, त्याला काय म्हणतात? म्हणजे ती प्रोसेस आपण इथं बघणार आहे. म्हणजे कसं केलं, काय काय केलं. तर जी एशियंट इंडियन मेटलर्जी ना, ही मॉडर्न टेक्निक मानतात अजून सुद्धा मेटल्ससाठी, मेटलच्या एक्सट्रॅक्शनसाठी, मेटलच्या म्हणजे मेटल आपल्याला यूज करण्यासाठी जे प्रोसेस एशियंट इंडियन मेटलर्जी मॉडर्न टेक्निक म्हणतात अजून. नंतर बघणार आहे आपण मेटल्सवर डिटेलमध्ये. ऑकरन्स ऑफ मेटल इन फ्री अँड कंबाईन्ड स्टेट, म्हणजे त्याचे टाइप्स आहेत थोडक्यात. बेसिक कन्सेप्ट बघणार नंतर. मिनरल, ओर, गॅनग्यू, फ्लक्स, स्लॅग अँड मेटलर्जी. आता आधी आपण काय बघू? मेटलर्जी म्हणजे आपल्याला ही कन्सेप्ट एन्शियंट इंडियन मेटलर्जी नीट लक्षात येईल. मेटलर्जी म्हणजे काय? Metallurgy is a science and process of extracting metals from their ores, refining them and shaping them for a practical use. आताच मी म्हटल्याप्रमाणे काय? मेटलर्जी काय? सायन्स अँड इट इज द सायन्स. ठीक आहे, हे एक सायन्सचा पार्ट आहे, सायन्स आहे. काय आहे त्या सायन्स मध्ये? प्रोसेस ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग मेटल. एक्स्ट्रॅक्ट करायचे मेटल्स फ्रॉम देअर ओर्स, म्हणजे रॉ रॉ म्हणजे रॉक पासून. थोडक्यात आपल्याला सोन्याचा दगड भेटतो,
पण तो दगड काय प्युअर असतो का? त्याच्यामध्ये काही सगळं सोनं असतं का? नाही. त्याच्यामध्ये दुसरे इन्ग्रेडियंट्स पण असतात. तर एक्स्ट्रॅक्टिंग मेटल्स फ्रॉम देअर ओर्स म्हणजे त्या ज्या दगड भेटलेला आहे थोडक्यात सोन्याचा, त्याच्यापासून आपल्याला काय करावं लागणार आहे? सोनं एक्स्ट्रॅक्ट करावं लागणार आहे, सेपरेट करावं लागणार आहे. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय करणं? सेपरेट करणं. एखाद्या गोष्टीपासून एखादी गोष्ट मिळवणं म्हणजेच एक्स्ट्रॅक्टिंग एक्स्ट्रॅक्ट करणं म्हणजेच काय? आपण चहा बनवतो. चहामध्ये काय करतो आपण? पातेलं घेतो. कोरा चहा बनवूयात आज आपण. पातेलं घेतो, त्याच्यामध्ये पाणी टाकतो. त्याच्यामध्ये काय करतो? चहापत्ती टाकतो. बरोबर आहे? चहापत्ती टाकली. आता चहापत्तीमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात, चहा पावडरमध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात, ते काय होतात? त्या पाण्यामध्ये येतात. बरोबर? म्हणजेच आपण काय केलं इथं, जे चहापत्तीमधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत, टी मधले मेन ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स त्याच्यामधले जे मेन इन्ग्रेडियंट्स ते आपण काय केले इथं उकळून उकळून घेतले म्हणजेच त्याचं काय केलं एक्स्ट्रॅक्शन केलं. त्याचा कलर चेंज होतो पाण्याचं बरोबर आहे. मग त्यात सगळे इन्ग्रेडियंट्स येतात. मग आपण काय करतो त्याला फिल्टर करतो म्हणजेच काय करतो गाळून घेतो चहाला. त्याच्यामुळं काय होतात जे जे छोटे छोटे कण आहेत चहा पावडरचे ते सेपरेट होतात आणि आपलं जे एक्स्ट्रॅक्ट आहे जे राहिलेलं आपल्याला जे इम्पॉर्टन्स आहे त्याच्यामधले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहे फायटो कॉन्स्टिट्युएंट त्याच्यामधले जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत ते काय होतात सेपरेट होतात. ओके. तसंच आपल्याला काय करायचं एक्स्ट्रा करायचंय म्हणजे ते जे रॉक आहे हा रॉक आहे आता ह्याच्यामध्ये थोडं सोनं असल थोडीस माती असल थोडेसे अजून एखादं इन्ग्रेडियंट असल त्याच्यापासून आपण काय करणार त्याला एक्स्ट्रॅक्ट करणार. आता त्या एक्स्ट्रॅक्शनच्या प्रोसेस कोणत्या आहेत कशात ते पुढं सगळं आहे. आता होतं एवढं की ह्याला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं ह्याच्यामधलं काय करायचं फक्त आपल्याला सोनं सोनं बाजूला काढायचं. ठीक आहे. आता नंतर एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर काय करायचं एक्स्ट्रॅक्ट फ्रॉम देअर ओर्स म्हणजेच रॉक खनिज नंतर रिफायनिंग देम म्हणजे प्युरिफाय करायचे. आता हे मेटल भेटले ते 100% प्युअर असणार आहे का तुमचं 24 कॅरेटचं असणार आहे का नाही. परत आपल्याला त्याला रिफाईन करायचंय प्युरिफाय करायचंय प्युअर करायचंय त्याला 24 कॅरेटचं बनवायचंय. त्यासाठी आपण काय करणार परत त्याला प्रोसेस करणार त्याला वेगवेगळ्या मेथड आहेत जसं डिस्टिलेशन अशा मेथड्स मधून त्याला पास करणार. नंतर अँड शेपिंग देम फॉर प्रॅक्टिकल यूज नंतर ते जे मेन 24 कॅरेटचं गोल्ड भेटलंय मग त्याला काय करणार शेप देणार. बरोबर आहे. तुम्ही युट्यूबवर वगैरे कधी मधी समजा रील्सवर व्हिडिओ येतात बघा. गोल्ड घेतात त्याला वितळवतात नंतर त्याला ठोकून 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 एक असं मस्त ज्वेलरी बनवतात किंवा चेन बनवतात अंगठी बनवतात तुम्ही बघितले असतील व्हिडिओ. बरोबर आहे. तर तसंच त्याला काय करतात आता समजा हे एक सोन्याचा तुकडा आहे. त्याला ठोकलं 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 हॅमरनी त्याला बारीक एकदम पातळ बनवलं. पातळ बनवलं असं थोडस नंतर त्याला काय केलं शेप दिला म्हणजे गोल 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 केलं झाली ही अंगठी तयार. तर ही जेवढी प्रोसेस आहे फ्रॉम कुठून ते खनिज म्हणजे आपल्याला ते रॉक भेटल्यापासून ते त्याची अंगठी बनवण्यापर्यंतची ही जेवढी पूर्ण प्रोसेस आहे ना तीच त्यालाच काय म्हणतात मेटलर्जी. काय म्हणतात त्याला मेटलर्जी. आता आपण ओर्स म्हणजे काय ते बघू. ओर्स आर नॅचरल रॉक्स और मिनरल फ्रॉम विच मेटल कॅन बी एक्स्ट्रॅक्टेड इझिली अँड इकॉनॉमिकली. ओर्स म्हणजे काय नॅचरल रॉक आहे मिनरल आहे त्याच्यापासून आपण काय करू शकतो मेटल एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. नंतर
नंतर काय हेच मेटलर्जी म्हणजे काय की गेटिंग मेटल फ्रॉम रॉक ओर्स रॉक पासून मेटल एक्स्ट्रॅक्ट करायचं त्याला मेल्टिंग करायचं म्हणजे त्याला वितळायचं नंतर प्युरिफाय करायचं नंतर मेकिंग युजफुल ऑब्जेक्ट्स लाईक टूल्स मशीन्स वेपन्स कॉइन्स ऑर्नामेंट्स म्हणजे टूल्स बनवायचे आता आयर्न जर आपण एक्स्ट्रा केलं तर त्यापासून आपण टूल्स बनवतो मशीन्स बनवतो वेगवेगळे मशीन्स ते पण मेटल पासूनच बनतात नंतर वेपन्स हत्यारे अ, अ, ते कोणतं हत्यार अ, आपलं चाकू थोडक्यात चाकू नंतर विळी तलवार हे सगळे वेपन्सच ना भाला ते सगळे कशापासून बनतात मेटल पासूनच बनतात ना नंतर कॉइन्स पूर्वीच्या काळात बघा सोन्याचे नाणी असायचे सोन्याच्या चांदीच्या आणि तांब्याच्या त्या नाण्या असायच्या तर त्याच्यावर सगळा व्यवहार चालायचा तर ते कॉइन्स नंतर ऑर्नामेंट्स म्हणजेच आपले दागिने नंतर एक्झाम्पल्स काय आहेत ते बघूयात आयर्न इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द आयर्न ओर अँड शेप इन टू द टूल्स अँड मशीन्स आयर्न ते कशातून एक्स्ट्रॅक्ट केलं आयर्न ओर पासून आणि त्याचं काय केलं त्याला शेप दिला कशा कशासाठी मशीन बनवण्यासाठी किंवा टूल्स बनवण्यासाठी टूल्स म्हणजेच हेच आपले हात हत्यारे म्हणण्यापेक्षा टूल्स मशीन्स तोच प्रकारे नंतर गोल्ड इज प्युरिफाईड अँड मेड इन टू द ज्वेलरी गोल्ड काय केली प्युरिफाय करायची आणि ज्वेलरी मध्ये कन्वर्ट करायची ज्वेलरी म्हणून यूज करायची नंतर सेकंड स्लाइड इंडियन एन्शियंट मेटलर्जी आता मेन पॉइंट means the knowledge and skill of making and using metals in ancient Indian. आधी एवढं नोट करून घ्या मेटलर्जी म्हणजे काय केलं नोट आपण काय करूयात आता आहे ना नोट करण्यासाठी टाइम नको घालवायला मी डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर पीपीटी सेंड करत राहील चॅप्टर संपला ना तर मग डायरेक्ट पीपीटी सेंड करून देत जाईल नोट करण्यामध्ये ना टाइम जातोय आणि केमिस्ट्रीचं फिजिक्सचं कसं थोडं थोडं होतं ना तसं केमिस्ट्रीचं भरपूर आहे आपण घेऊया नेक्स्ट स्लाइड इंडियन एन्शियंट मेटलर्जी म्हणजेच काय मीन्स knowledge and skill of making and using the ancient India metals in ancient India म्हणजेच काय की हे एक नॉलेज आहे आणि स्किल आहे कशाचं स्किल नॉलेज आहे मेकिंग अँड युजिंग मेटल म्हणजे हे जे मेटल्स आहे ते मेटल आता गोल्ड तुम्हाला गोल्ड आधीच्या काळात समजा तर तुम्ही आधीच्या काळात आहे आणि तुम्हाला एखादी गोल्डचं डायरेक्ट खाणच भेटली तर तुम्हाला काय माहिती ते गोल्ड आहे जे तुम्ही आधी आताच्या काळात आहे तुम्ही तर तुम्हाला सगळं माहिती आहे, किती महाग येते किती एक्सपेन्सिव्ह आहे किती त्याला महत्व आहे पण जर तुम्ही जुन्या काळात आहात आणि तुम्हाला असंच रस्त्याने आता त्यावेळेस असणार आहे डायरेक्ट डोंगरचे डोंगर असतील गोल्डचे
थोडं जरी तुम्ही खाल्लं की तुम्हाला लगेच गोल्ड सापडत असेल. आता ते वापरून वापरून एवढे वर्ष त्याला यूज करून ते कमी झालंय. पण त्यावेळेस असणार आहे की नाही भरपूर. आता तुम्ही असंच रस्त्याने चाललाय किंवा नाही तुमचं घराचं काम चाललंय, तुम्ही खांदताय एखादं काहीतरी गोष्ट, एखादं डोंगर समजा. तर डोंगर खांदत असताना काय झालं, तुम्हाला अचानक पिवळा कलरचा दगड सापडला. आता तुम्हाला काय माहिती हा गोल्ड आहे, बरोबर आहे? तर तर तुम्ही काय केलं मग, तुम्ही ते स्किल बनवलं, ते नॉलेज, आपलं पुस्तक वगैरे वाचलं त्यावेळेस. त्या सगळे गोष्टी अशा पुस्तकात लिहून ठेवलेल्या होत्या पूर्वजांनी म्हणण्यापेक्षा ते ऋषी मुनींनी. मग ते तुम्ही वाचलं, ते बघितलं, मग ते नॉलेज गेन केलं. मग काय केलं, मग ते जो तुम्हाला भेटलेला पिवळा दगड आहे तो काय केला, तुम्ही त्यातून एक्स्ट्रॅक्ट केला, त्याच्यातले जे इम्प्युरिटी होते त्या काढून टाकल्या, बरोबर आहे. नंतर त्याला एक शेप दिला, त्याला मेल्ट केलं, हाय डिग्री टेम्परेचरवर त्याला काय केलं, मेल्ट केलं, ते एकदम लावा जसं असतं एकदम तसं बनवलं. नंतर त्याला शेप दिला, नंतर त्याला ठोकून 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 काय केलं, त्याला एक मस्त गळ्यातली चेन बनवली. ते जे तुम्ही नॉलेज, ते जे स्किल होतं, ते ते नॉलेज आणि ते स्किल काय होतं, जे जुन्या काळातलं होतं त्याला आपण काय म्हणतो, एन्शियंट मेटलर्जी, बरोबर आहे. आता तुम्हाला माहिती सगळ्या प्रोसेस वगैरे. त्यावेळेस फर्स्ट टाइम कुणाला काय माहित होतं. नंतर इन एशियन टाइम्स म्हणजे पुरातन काळात काय झालं, पीपल इन इंडिया लर्न हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट मेटल फ्रॉम ओर्स, मेल्ट देम, shape them and make strong tools, weapons, coins and ornaments. म्हणजे जुन्या काळातल्या लोकांनी काय केलं, मेटल कसं एक्स्ट्रॅक्ट करायचं ओर्स पासून, नंतर त्याला कसं मेल्ट करायचं. तर नवीन आहे, काहीच माहित नसेल तर आपल्याला मग सगळंच अभ्यास करावा लागतो ना, नेमकं प्रोसेस कशी असेल ही जी, काय करावं लागेल आपल्याला, नंतर परत त्याला शेप कसा द्यावा लागल, नंतर त्याला एक स्ट्रॉंग बनावं लागल ना. जे आपलं 24 कॅरेटचं गोल्ड आहे ते का आपण नाही युज करत, का आपण 22 कॅरेटच युज करतो, सांगा बरं मला. 24 कॅरेटचं गोल्ड हे आपण गळ्यामध्ये चेन बनवताना किंवा अंगठी बनवायला का युज नाही करत, आपण 22 कॅरेटच का युज करतो. माहिती तुम्हाला, ते 24 कॅरेटचं प्युअर आहे पण ते स्ट्रॉंग नाहीये, ते तुटू शकतं. पण 22 कॅरेटचं कसं ते स्ट्रॉंग आहे, त्यांनी 22 कॅरेट मध्ये त्यांनी आपलं गोल्ड पण दुसरे अजून असे इन्ग्रेडियंट्स यूज केले, त्याच्यामुळे ते काय झालं, जास्त स्ट्रॉंग होतं, ते तुटत नाही. त्यामुळे ते जे ज्वेलरी बनवण्यासाठी ते यूज करतात 22 कॅरेट गोल्ड. 24 कॅरेट गोल्ड ज्वेलरीसाठी यूज करत नाही. तर कसं त्याला स्ट्रॉंग बनवायचं, नंतर स्ट्रॉंग बनवायचं, त्याच्यापासून टूल्स बनवायचे, वेपन्स बनवायचे, देन कॉइन्स बनवायचे, ऑर्नामेंट्स बनवायचे. ऑर्नामेंट्स म्हणजे ज्वेलरी. हे एन्शियंट पीपल काय केलं, त्यांनी लर्न केलं की मेटल्स पासून युजफुल गोष्टी कशा बनवायच्या. This knowledge started thousands of years ago during the Indus Valley civilization. आता आत्ताच कसं शतक आहे, म्हणजे आपण म्हणतो आत्ताचा जो काळ आहे, आधीचा काळ होते त्याला आपण काय म्हणायचो की पोर्तुगाजांचा काळ, नंतर इंग्रजांचा काळ, त्याच्या आधी मुघलांचा, म्हणजे असे हे होते ना, टप्पे होते ना, एकेकाचे काळ होते. तसंच हे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन हा एक काळ आहे, म्हणजे तो खूप वर्षांपूर्वीचा, थाउजंड्स ऑफ इयर ॲगो, ड्युरिंग कोणाच्या वेळेस, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्यांच्या काळात हे नॉलेज
स्टार्ट झालं. म्हणजे ते ते लोक शोधायला लागले. त्यांना लक्षात आलं की हे आपण असं असं बनवू शकतो ह्याच्यापासून. ह्याच्यापासून आपण भाले बनवू शकतो. त्याच्यापासून आपली स्वतःची आपण प्राण्यांपासून रक्षा करू शकतो. एकदम तुम्ही पुरातन काळामध्ये जा, आधी काय होतं माणसाकडं? काहीच नव्हतं. आधी तर माणूस पण नव्हता. माकड होतं. माकडापासून माणूस झालं. माणसाने मग दगड होते. मग दगडापासून आग लावली. नंतर मग त्यांना हे धातू भेटत गेले. आधी त्यांना भेटलं असेल कदाचित नाही पण आयर्न भेटलं तर मग त्यांनी काय केलं त्याच्यापासून भाले बनवले. त्या भाले कशाला बनवले? स्वतःची रक्षा करण्यासाठी बनवले. असं एक 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 चालू झालं. कधी थाउजंड्स ऑफ इयर ॲगो म्हणजे कितीतरी वर्षापूर्वी. नंतर एन्शियंट इंडियन्स यूज मेटल्स. कोणकोणते मेटल्स यूज करायचे ते? कॉपर, ब्रॉन्झ, आयर्न, गोल्ड, सिल्वर अँड झिंक. हे मेटल्स ते यूज करायला लागले. हे ते एक्सट्रॅक्ट करायला लागले ओर्स पासून. नंतर they were especially famous for making very strong iron and steel, such as Wood's steel, the iron pillar of Delhi, which has no rust for more than 600 years, shows how advanced their metal knowledge was. आता जे फेमस झालेले ते दिल्लीमध्ये ना एक असं पिलर आहे. तो काय झालेला आहे? 16,000 वर्ष झालाय. तरी पण तो अजून गंजलेला नाही. आताचे बघा तुम्ही एखादं लोखंडी गज जरी घेतला तरी थोड्या दिवसांनी तो असंच बाहेर ठेवला तर काय होतो? गंजून जातो. बरोबर आहे. रस्ट होतो. पण तो जो पिलर आहे दिल्लीचा अजूनही आहे तो दिल्लीला. तो पिलर अजूनही आता 16,000 वर्ष झाले त्यावेळेस बनवलेला तो पिलर आहे. तो अजूनही रस्ट झालेला नाहीये. त्याला अजूनही गंज चढलेला नाहीये. काहीही न करता त्याच्यावर. तर मग विचार करा 16,000 वर्षांपूर्वीची एखादी जर लोखंडी वस्तू ती अजून जशीच्या तशीच असेल तर त्या लोकांमध्ये किती नॉलेज असेल ती बनवण्यासाठी. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी त्या काळात ते मेटल एक्स्ट्रॅक्ट केलं. त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी ऍड केल्या आणि त्याला असं बनवलं की ते रस्टच होणार नाही. ते गंजणारच नाही. बरोबर आहे. किती विचार करा ना तुम्ही एखादी लोखंडी गोष्ट आहे ती किती दिवस टिकल? 100 वर्ष, 200 वर्ष, 500 वर्ष. 500 वर्ष मॅक्झिमम आहे ना. लईच लय भारी असेल. पण तो जे दिल्लीचं पिलर आहे त्याला किती वर्ष झाली आता? 16,000. परत अजून अजून एक आहे स्टील. वूड स्टील म्हणतात. ते पण खूप स्ट्रॉंग आहे. मस्त आहे. त्याच्याविषयी आपण बघूयात पुढं. नंतर म्हणजे हेच त्यांना दाखवायचं की ते जे ते नॉलेज होतं एन्शियंट लोकांचं ते किती ऍडव्हान्स होतं. आणि आता आपल्याला सायन्सला अजून ते नॉलेज भेटलेलं नाहीये. नाहीतर मग आता सगळे जे लोखंड आहेत ते कधीच गंजणार नाहीत. Then metallurgy was not only used for weapons and tools, but also for buildings, farming tools, medicine, and daily life items. आतापर्यंत आपण काय बघत होतो की मेटलर्जी कशासाठी यूज होतीये? एक्सट्रॅक्शन करायचं कशासाठी? वेपन्ससाठी, हत्यारांसाठी, टूल्ससाठी. पण हे मेटल्स अजून कशामध्ये यूज होतात? बिल्डिंग्स मध्ये होतात यूज.
नंतर फार्मिंग टूल्स म्हणजे शेतीची अवजारे, ते नांगर वगैरे. नंतर मेडिसिन. मेडिसिन मध्ये आपण आयर्नच्या गोळ्या घेतो, बरोबर आहे. आपण आयर्नच्या गोळ्या घेतो म्हणजे आपण आयर्नच मेटलच खातो ना. फक्त फक्त ते जे आपण मेटल बघतो त्याच्यापेक्षा हे मेटल जास्त प्युरिफाय असतं. त्याच्यामध्ये अदर इन्ग्रेडियंट्स ऍड करतात. ती मेटलची एक लिमिट ठरवलेली असते की एवढ्याच प्रमाणामध्ये मेटल त्या टॅबलेटमध्ये असायला पाहिजे, त्या कॅप्सूलमध्ये असायला पाहिजे. बरोबर आहे. तेवढ्याच प्रमाणामध्ये ते घेतो. नाहीतर समजा आपण जास्त घेतलं तर आपल्याला काय होईल? आपण डायरेक्ट हॉस्पिटलायझेशन व्हावं लागलं. समजा जर त्याच्यामध्ये इम्प्युरिटी असेल, आपण जर मेडिसिन एक प्रॉपर प्रॉपर क्वांटिटी मध्येच आपल्याला आयर्न देतं. समजा जर आपण आयर्नची टॅबलेट घेत असेल तर. देन डेली लाईफ आयटम्स म्हणजे आपण स्टीलचे भांडी यूज करतो. परत लोखंडाचा तवा असतो. अजून अजून काय काय असतं मेटलचं? अल्युमिनियमचे आपल्याकडे डबे असतात. नंतर तांब्याचे आपलं पाणी पिण्याचे जार, तांब्याच्या गोष्टी किंवा तांब्याचे ग्लास, तांब्या असे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मेटल्स यूज होतं. त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टीचं एक्सट्रॅक्शन करावं लागतं, प्युरिफाय करावं लागतं, शेप द्यावा लागतो. त्या सगळ्या प्रोसेसला काय म्हणतात? मेटलर्जी. Ancient books and texts also describe how metals were made and used. In simple words, Indian ancient metallurgy show that ancient India had advanced scientific knowledge and practical skill in metal technology long before modern science developed. जेव्हा मॉडर्न सायन्स नव्हतं, म्हणजे नव्हतंच ना आधी, आधी कुठं होतं? त्यावेळेस मेटल कसं बनवायचं त्याचं त्यांना नॉलेज होतं, प्रॅक्टिकल स्किल होतं जुन्या लोकांकडे. नंतर त्यांनी ते जे त्यांच्याकडे नॉलेज होतं त्यांनी काय केलं, ते सगळं पुस्तकामध्ये लिहून ठेवलं. त्याचं एक्सट्रॅक्शनची मेथड, ते परत ते यूज कशासाठी करतात, कसं यूज करतात, कुठे यूज करतात. आता समजा आधीचे लोक गळ्यात एखादी चेन घालत असतील, बरोबर आहे, गळ्यात एखादी चेन घालतात. तर आपल्याला काय माहिती की ही गोष्ट गळ्यात घालायची का हातात घालायची? तुम्हाला चेन आणून दिली आणि तुम्हाला माहितच नाहीये की ही चेन आहे. नुसतं एक आपलं दोरीसारखं दिसतंय काय, ते तुम्हाला असं वाटतं सोन्याचं आणि दोरीसारखं दिसतंय. तुम्हाला काय माहिती आपण गळ्यातच घालायची म्हणून? तुम्ही हातातही घालू शकता, पायातही घालू शकता. बरोबर आहे की नाही? तर त्यांनी ते पण लिहिलं नेमकं हे यूज कुठं करायचंय. हा, मग आपल्या लक्षात आलं, हा हे आधी गळ्यात घालायचे, मग आपण पण गळ्यातच घालूय, ते जास्त चांगलं दिसतंय. पायातले हातात पण घालू शकत होतो की नाही आपण? पण त्यांनी काय सांगितलं, ते पायात जास्त चांगलं दिसतंय, मग आपण पायात घालायला लागलो. मग आपण नंतर हातासाठी ब्रेसलेट काढलं. म्हणजे हे वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. तर हे ह्याच्यासाठी झालं सोन्याचं. नंतर आपण तांब्याचं बघू. तांब्याचं काय करू शकतो आपण, की तांब्याचे पाणी पिण्यासाठीचे ग्लास. हे कशासाठी त्यांनी ग्लास बनवलंय. सगळं झालं, पण आपल्याला सांगितलंच नाही हे कशासाठी यूज करणार आहे. आपण काय करणार त्याचं? माहीतच नाही ना, ते यूज कशासाठी करायचा आहे. मग त्यांनी ते पण सांगितलं, की हां, तुम्ही हे पाणी पिण्यासाठी यूज करा. मग आपण ते पाणी पिण्यासाठी यूज करायला लागलो. म्हणजे ते जुन्या लोकांनी सगळं व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे. नंतर आपण बघणार आहोत काय काय बनवलंय. बघा, हे एक नंबरचं जो इमेज आहे, हे इमेज बघून घ्या आधी, मग मी सांगते.
ही इमेज आहे. इमेज कशाची आहे? हे काय आहे माहिती का? हे ना कॉइन आहे. आधीच्या काळात असे कॉइन असायचे. हे सोन्याचं कॉइन आहे. तसे चांदीचं कॉइन असायचं. तुम्ही बाजारात गेला, आता आपण काय घेऊन जातो? पैसे घेऊन जातो, रुपये. परत कॉइन घेऊन जातो. पण आपले कॉइन कशाचे आहेत? सोन्याचे आहेत का? नाही. तर आपण एवढे एवढे नाही येत आपल्याला ना. जुन्या लोकांकडे असे सोन्याचे कॉइन असायचे. नंतर हे भांडी आहेत. हे असे जुन्या काळातले भांडे दाखवलेले. नंतर मूर्ती. मूर्ती पण कशाने बनवतात? मेटल पासूनच बनवतात ना. नंतर हे इथं बघा भाले वगैरे सगळे. हे भाले आहेत. अजून काय खंजीर वगैरे, तलवारी. हे पण भालाच आहे. भाल्याच्या पुढचं. इथं पण टोक असं भालं बनवलं ह्यांनी. इथं तलवार आहे. बरोबर आहे. तर ancient Indians had a knowledge of both ferrous and non-ferrous metals. फेरस म्हणजे काय माहितीये? हं? माहितीये? फेरस म्हणजे आयर्न. नॉन फेरस म्हणजे नॉन आयोनिक. फेरस म्हणजे आयनिक, नॉन फेरस म्हणजे नॉन आयोनिक. फेरस म्हणजे ज्याच्यामध्ये आयन्स आहेत, ज्याच्यामध्ये आयन्स नाहीयेत. गोल्ड. फेरस म्हणजे ज्यांना गंज लागू शकतो अशी. तर गोल्ड. गोल्ड पासून त्यांनी काय काय बनवलं? त्याला काय म्हणतात? पुरातन काळ सुवर्ण. सुवर्ण म्हणायचे. तर त्याच्यापासून दागिने बनवले, कॉईन्स बनवल्या, रिच्युअल्स बनवले, म्हणजेच मूर्त्या बनवल्या थोडक्यात. नंतर सिल्वर. सिल्वरला काय म्हणायचे? रजता. रजता. त्याच्यापासून काय बनवले? कॉइन्स बनवले, वेसल्स बनवले, म्हणजे भांडी बनवल्या. आपण बघा चांदीच्या ग्लास, चांदीचे ताट. तुम्हाला सोन्याच्या दुकानात जा चंदू काकामध्ये वगैरे. तुम्हाला बघायला भेटतील चांदीचे ग्लास, चांदीचे ताट. कुणाच्या घरी पण असू शकतात. तसं नाही काही. नंतर कॉपर. कॉपरला काय म्हणतात? तांबरा. त्याच्यापासून टूल्स बनवले, युटेन्सिल्स बनवले. देन आयर्न. लोहा. लोहा म्हणायचे त्याला. त्याच्यापासून वेपन्स बनवले, ऍग्रिकल्चर टूल्स बनवले. ऍग्रिकल्चर टूल्स म्हणजे आपल्या फार्मिंग साठी जे जे लागतात ते. नांगर वगैरे. देन टीन. तीन धातू. त्याला काय म्हणायचे? वंगा. त्याच्यापासून ब्रॉन्झ मेकिंग म्हणजे ब्रॉन्झ बनवले त्याच्यापासून. लीड. नागा. देन लीड पासून अलॉय बनवले. मेडिसिन्स पण आहेत लीडचे. नंतर झिंक. यशादा. अलॉय. ब्रास. म्हणजे हे जे आहेत ना, टीन, लीड, झिंक, हे सिंगल म्हणजे फक्त हा मेटल कशासाठी यूज नाही होते. म्हणजे टूल्स वगैरे काय बनवण्यासाठी. जसं सिल्वर, गोल्ड सिंगल सिंगल मेटल यूज करता येतात. तसं टीन, लीड आणि झिंक नाही होते. त्याला काय केलं? अजून दुसऱ्या मेटल सोबत त्याला मिक्स करून काहीतरी बनवलं. ते यूज केलं. नंतर हा पिलर आहे तो दिल्लीचा आयर्न पिलर. जो की 16 वर्ष झालाय. काय झालेला नाहीये? रद्द झालेला नाहीये.
कोणी गेले दिल्लीला? हम्म. तर हा आहे तो दिल्लीचा पिलर. ह्याच्यावर आहे ना, या पिलरवर स्मॉल स्मॉल अक्षरमध्ये भरपूर काय काय लिहिलेलं आहे. ओके. इंडियन मेटल आयर्न मेटलर्जी मध्ये येते. A major advancement, India was on one of the earliest civilization to master iron smithing. म्हणजेच हे आयर्न पासून हा एक पिलर बनवलेलं हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. ही खूप मोठी एक गोष्ट आहे. 16,000 वर्षांपासून जर कोणती गोष्ट तशीच उभी आहे, म्हणजे ह्याला काहीच झालेलं नाहीये. ह्याला नाहीतर आत्ताच्या जर गोष्टी असत्या तर ते एवढे 16,000 वर्षापर्यंत राहिल्या असत्या का? मोडून तुटून कुठलच्या कुठे गेल्या असत्या, भांगारात विकून आले असते लोक. म्हणजेच की किती किती मोठी अचिव्हमेंट ती. त्याच्यामध्ये काय दिल्ली आयर्न पिलर 4th सेंचुरी मध्ये तो डेव्हलप केलेला, म्हणजे त्या लोकांनी. त्याची हाईट किती आहे? 7.2 मीटर. आणि किती वेट आहे त्याचं? 6 टन. रस्ट रेजिस्टन्स फॉर ओव्हर 16,000 इयर फ्रॉम गुप्त पिरियड. गुप्त पिरियड पासून आहे. गुप्त पिरियड मी मागाशी म्हटलं तसे मुघल पिरियड, गुप्त पिरियड हे आता जुने जुने काळ त्या लोकांच्या ह्यानी प्रचलित झालेले आहेत. गुप्त पिरियड. तर काय ते मेन त्याचं काय त्याची जी अचिव्हमेंट आहे ती काय की ते रश रेजिस्टन्स त्याला गंज चढत नाही. त्याच्यामध्ये काय हाय हाय क्वांटिटी मध्ये फॉस्फरस आहे. त्याच्यामध्ये काय हाय क्वांटिटी मध्ये काय हाय फॉस्फरस कंटेंट अँड प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर. तर ते त्या लोकांनी कसं बनवलं? त्याला काय केलं? त्या आयर्न मध्ये काय केलं? त्यांनी फॉस्फरस मिक्स केला आणि त्याला काय दिली? ऑक्साईडची लेअर दिली. त्याला काय दिली? प्रोटेक्टिव्ह ऑक्साईड लेअर दिली. त्याच्यामुळे काय झालं? ते रस्ट रेजिस्टन्स झालं. सिंपल. त्यांनी काय केलं? त्यांनी केमिस्ट्री वापरली. त्यांनी फॉस्फरस घेतला, फॉस्फरस त्याच्यामध्ये मिक्स केला आणि त्याला ऑक्साईडची लेअर दिली. नंतर ते काय सिम्बॉल, कशाचं सिम्बॉल ऑफ ऍडव्हान्स मेटलर्जिकल कंट्रोल. कशाचं सिम्बॉल आहे ते? मेटलर्जिकल कंट्रोलचे. म्हणजेच एक अशी म्हणजे ते त्या काळात फॉस्फरस मिक्स करून त्याला ऑक्साईडची लेअर देऊन त्याला रस्ट रेजिस्टन्स बनवणं ऍडव्हान्सच गोष्ट आहे का नाही? अजून पण ती ऍडव्हान्सच गोष्ट आहे. नंतर काय केलं? त्याचे आयर्नचे काय काय यूज आहेत ऍग्रिकल्चर मध्ये? वेपन साठी, आर्किटेक्चर, पिलर्स. नंतर हे आहे वुड्स वुड्स स्टील, वर्ल्ड फेमस कॉन्ट्रीब्युशन. हे जसं होतं दिल्लीचं आयर्न पील, तसंच हे काय वुड्स स्टील आहे. ते कुठलचं आहे? साऊथ इंडिया मधलं. ओके. वुड स्टील वॉज हाय क्वालिटी स्टील प्रोड्यूस मेनली इन साऊथ इंडिया. हाय क्वालिटीचं स्टील आहे. कुठं प्रोड्यूस झालंय? साऊथ इंडियामध्ये. इट कंटेन काय असं त्या स्टील मध्ये एवढं काय ते? काय क्वालिटी आहे त्याच्यात? इट कंटेन हाय कार्बन अँड हाय एक्सिलंट स्ट्रेंथ अँड फ्लेक्झिबिलिटी. काय आहे त्याच्यात? कार्बन जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळं काय झालं? त्या स्टीलला स्ट्रेंथ जास्त आहे, जास्त स्ट्रॉंग आहे, जास्त स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. आणि फ्लेक्झिबिलिटी पण भरपूर आहे. Excellent strength and flexibility. When exported to the Middle East, it became famous as Damascus steel.
हे कुठं मेनली प्रोड्यूस झालं? साऊथ इंडियामध्ये प्रोड्यूस झालं. कुठं प्रोड्यूस झालं? साऊथ इंडियामध्ये. पण नंतर काय झालं ते एक्सपोर्ट झालं. एक्सपोर्ट झाल्या त्याच्यामुळं काय झालं ते फेमस झालं. काय म्हणून फेमस झालं? दमास्कस स्टील. This steel was used to make sharp blades, swords. म्हणजे हे बघा इथं कटर दाखवलेली आहे. किती शार्प आहे. दिसतीये? त्यासाठी हा स्टील यूज केला. This show advanced knowledge of heat treatment and alignment. Alloy म्हणजे काय? जे आपण 2 किंवा 3 मेटल्स एकत्र करून बनवतो त्याला म्हणतात अलॉय. मेटल्स एकत्र केले त्याला आपण काय म्हणतो? अलॉय. तर हे काय एक ऍडव्हान्स नॉलेज आहे, एक ऍडव्हान्स टेक्निक आहे. कशाची? अलॉयची. स्टीलचे अलॉय बनवण्याची. ह्याच्यामध्ये आपण काय काय ह्यांनी केलं? ह्यांनी काय ऍड केलं? हाय प्रमाणामध्ये कार्बन ऍड केलं स्टीलमध्ये. असं स्टील बनवलं जे जास्त स्ट्रॉंग आहे, जे स्ट्रेंथ जास्त आहे, जास्त फ्लेक्झिबल आहे. नेक्स्ट, झिंक अँड ब्रास प्रोडक्ट्स. Zinc and brass production. India was first country to produce pure metallic zinc. इंडिया ही पहिली अशी कंट्री आहे ज्यांनी झिंक प्रोड्यूस केलेलं आहे. प्युअर झिंक प्रोड्यूस केलेलं आहे. Zinc production require distillation, a difficult process because zinc vaporize easily. झिंक तुम्हाला डिस्टिलेशन प्रोसेस माहिती आहे? ऐकलंय कधी? नाही माहिती? बरं ठीक आहे. डिस्टिलेशन ही प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं? सिम्पली कसं सांगू तुम्हाला? डिस्टिलेशन अशी प्रोसेस आहे त्याच्यामुळे काय होतं माहिती का? आपण आहे ना एखादी गोष्ट एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. म्हणजे एखाद्या गोष्टीतून एखादी गोष्ट आपण रिमूव्ह करू शकतो, सेपरेट करू शकतो. पण ती कोणती गोष्ट पाहिजे नाही जी वेपराईज होईल. म्हणजे ज्याचं ती गोष्ट वाफ होईल अशी. म्हणजे आपण आहे ना डिस्टिलेशनची डायग्राम काढूयात. हे एक पॉट आहे. त्याला खालून आपण काय केली? हीट दिली. ही खालची जी आहे ना ती हीट आहे. हे पॉट आहे. मग ह्याच्यातून काय करणार आपण? ह्याला पूर्ण पॅक करणार ह्या पॉटला. पॅक केलं त्याच्यामुळे जो पाईप आहे तो बाहेर काढणार. ह्याला एक टेम्परेचरचं पण असणार आहे. किती टेम्परेचर आहे? ह्याच्यामध्ये आपलं काय काय असणार आहे? ह्याच्यामध्ये जे झिंक आहे ते. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? झिंक. ह्याच्यामध्ये काय असणार आहे? झिंक. झेडियन प्लस प्लस अदर जे सॉल्व्हंट्स. सॉल्व्हंट म्हणजे झिंक कशामध्ये डिझॉल्व्ह होतं? आता आपली चायपत्ती आहे. चायपत्ती आहे कशामध्ये डिझॉल्व्ह होती? पाण्यामध्ये, मिल्क मध्ये. तर ते काय झालं? मिल्क, पाणी सॉल्व्हंट आहे चायचं, चायपत्तीचं म्हणजे चहा पावडरचं. तसं झिंक कशामध्ये डिझॉल्व्ह होती? ते त्याचं सॉल्व्हंट आहे. झिंक कशामध्ये डिझॉल्व्ह होतं? ते त्याचं सॉल्व्हंट आहे. नंतर त्याला काय करतात? ते कंडेन्सर लावतात. असं असतं ते कंडेन्सर. कंडेन्सर काय असतं? इथं असं
मी तुम्हाला नंतर उद्या डायग्राम दाखवते त्याची. डिस्टिलेशन मस्त प्रोसेस आहे प्युरिफिकेशनची. डिस्टिलेशन कशाची प्रोसेस आहे? प्युरिफिकेशनची. झिंक व अदर प्रोडक्टचे. त्याच्यामध्ये कसं असतं, वॉटर इनलेट इथून आणि वॉटर आउटलेट इथून. इथून हे वॉटर बाहेर पडणार. तर ते वॉटर कशासाठी आहे ते मी नंतर सांगते. नंतर इथं कलेक्शनसाठी जे तुमचं प्युरिफाय मटेरियल, प्युअर मटेरियल आहे ते इथं कलेक्ट होणार. आता आपलं झिंक एकदम झिंक प्युअर इथं कलेक्ट होणार. बाकीची जी इम्प्युरिटीज वगैरे ती झिंकची इथंच राहणार. आता इथं काय होणार आहे, इथं जे फर्स्ट पॉट आहे, दिसतोय हा पॉट, 1 नंबरचा पॉट, त्याच्यामध्ये आपण झिंक टाकणार, सॉल्व्हंट टाकणार. त्या सॉल्व्हंट मध्ये झिंक मिक्स होणार. आपण त्याला हीट दिली इथून, खालून हीट दिली, त्याच्यामुळे काय होणार, त्याचे वेपर्स तयार होणार. ते वेपर्स काय होणार, इथून असे वर वर जाणार. दिसतायत वेपर्स, वाफ. वाफ आली इथं, इथपर्यंत आली वाफ, इथपर्यंत आली आता वाफ, दिसतीये इथपर्यंत. नंतर नंतर काय होणार, इथून पुढे जेव्हा ती वाफ जाणार आहे ह्या मधून, तेव्हा काय होणार आहे, ते मधलं जे असतं ना, ते मी तुम्हाला इकडं दाखवते, इकडं बघा. ते कसं आहे, असं असतं ते. आणि हे मध्ये आहे ना, असं थोडं अशी एक ट्यूब असते. जी तुमची वाफ आहे ती काय करणार आहे, ह्या ट्यूब मधून पास होणार आहे मधल्या. आणि हे जी रिमेनिंग साइड आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, वॉटर असणार आहे. ते वॉटर कशासाठी आहे, ती जी वाफ आहे त्याला थंड करणार, त्या वाफला परत ड्रॉपलेट्स लिक्विड मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे गॅसियस टू लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला म्हणतात ते कंडेन्सर. आणि ते कंडेन्सर मध्ये काय होणार, इथं थंड पाणी येणार. तर थंड पाण्यामुळे काय होणार, ती वाफ लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार आणि ते थंड पाणी परत बाहेर जाणार. आता ते गरम पाणी होतं ना, मग लिक्विड मध्ये कन्वर्ट केल्यानंतर इकडून थंड पाणी येणार आणि इकडं गरम पाणी ते जाणार. ते झालं ते कशासाठी, की त्या वाफला लिक्विड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. मग जे लिक्विड बनतं, जे लिक्विड ड्रॉपलेट्स बनतात ते इथं आपल्या, जे लिक्विड ड्रॉपलेट्स बनतात ते ह्या पॉट मध्ये कलेक्ट होतं. तेच असतं की प्युरिफाय झिंक. ही झाली प्रोसेस ऑफ डिस्टिलेशन. आपण नंतर परत एकदा डिटेलमध्ये बघूयात, आहे पुढं पण येते. तर ही एक अवघड प्रोसेस आहे. आता आता आपल्याला माहिती आहे म्हणून, पण आधीच्या लोकांना माहित होती का ही अशी असं असं पण प्रोसेस केल्यानंतर झिंक प्युरिफाय भेटणार आहे आपल्याला. तर त्यांनी ती शोधून काढली प्रोसेस. तर जवार माइन्स राजस्थानमध्ये हॅड स्पेशल रिटोर्ट फर्नाइस फॉर दिस प्रोसेस. जवार माइन्सने काय केलं, झिंक प्रोसेस केली, झिंक बनवली. झिंक वॉज मेनली यूज टू प्रोड्यूस ब्रास ॲज अन इम्पॉर्टंट अलॉय. ब्रास काय, अलॉय, झिंकने ते प्रोड्यूस केलं, झिंक पासून ते प्रोड्यूस झालं. दिस अचिव्हमेंट वॉज अनमॅच इन द वर्ल्ड फॉर द सेंचुरी. ही जी अचिव्हमेंट ती आतापर्यंत काय झाली, अनमॅच झाली. म्हणजे एवढी अचिव्हमेंट अजून कोणतीच झाली नाहीये ब्रास प्रोडक्शनची. ओके, इथे ह्या इमेज मध्ये बघा, याची आधी खाली बघा, दिसतंय खाली रेड कलरचा मी एक स्क्वेअर रेक्टँगल बनवलाय. तर हे आत्ताची इमेजेस आहेत झिंक बनवण्याचे, हो का, इथं हे असं. तर ते काय मी ते सांगते. हे काय, राजस्थान मधलं जव्हार माइन्स आहेत. काय ह्या माइन्स आहेत, कशासाठीच्या, झिंक प्रोडक्शन साठीच्या.
तर दिसलं, बघितलं खालच्या माइंडसेटच्या वर आणि वर ती कशी प्रोसेस होती ते दाखवलेलं आहे त्यांनी. त्यांनी काय दाखवलेलं आहे, हे बघा, हे पॉट्स आहेत, इथं वर आग दिलेली आहे आणि त्याच्यामधून जे वेपर्स आहेत ते खाली आलेत आणि इथं ते कलेक्ट झालेले आहेत या खालच्या पॉट्स मध्ये. आणि हे आहे प्युरिफाय झिंक. नंतर नेक्स्ट बघूयात. अॅलॉय टेक्नॉलॉजी. म्हणजे अॅलॉय म्हणजे मी म्हटलं ना तुम्हाला की दोन मेटल्स मिक्स करून, दोन किंवा जास्त मेटल मिक्स करून एक नवीन चांगलं स्ट्रॉंग मेटल बनवल्याला आपण काय म्हणतो, अलॉय. Ancient India made many useful alloys. Bronze, brass. ब्रॉन्झ पण काय, ब्रॉन्झ मेडल आपण बघतो ते पण काय, अलॉय. ब्रास पण काय, अलॉय. ब्रॉन्झ कशापासून बनतं, Cu+Sn. ब्रास Cu+Zn. कशासाठी बनवतात ते, टूल्स, स्टॅच्यूज, कॉइन्स, युटेन्सिल्स. देन पंचोलाहा, पंचधातू. पंचोलाहा काय, पंचधातू म्हणजे जेव्हा 5 मेटल्स इज इक्वल टू 1 मेटल. म्हणजे जेव्हा 5 धातूंपासून एक मेटल तयार करतो, जेव्हा 5 मेटल पासून एक नवीन स्ट्रॉंग मेटल तयार करतो, त्याला काय म्हणतात, पंचधातू किंवा पंचोलाहा. ते कशासाठी यूज करतात, टेम्पल्स मधल्या आयडॉल साठी. म्हणजे ही जी मूर्ती आहे, ही जी भगवानची मूर्ती आहे, ही जी देवीची मूर्ती आहे, ती कशापासून बनवलेली आहे, 5 मेटल्स पासून, 5 धातूंपासून, पंचोलापासून. Alloys were made to improve strength, durability and appearance. Alloy कशासाठी बनवले, काय गरज पडली, जर त्यांना मेटल्स आहेत मग अलॉय बनवायची, तर अलॉय बनवले कशासाठी, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करण्यासाठी, ड्युरेबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि अपीअरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. अपीअरन्स म्हणजे एखादी गोष्ट चांगली दिसणे. साधं जे झिंक वगैरे ते चांगलं दिसत नसणार आहे त्याच्यापासून समजा मूर्ती बनवली तर. पण तशीच ही बघा, पंचधातू म्हणजे 5 धातूंनी बनवलेली मूर्ती किती चमकतीये ती, बरोबर आहे की नाही, किती मस्त दिसतीये. त्याची स्ट्रेंथ वाढतीये, ती स्ट्रॉंग आहे ती मूर्ती. ते आपण अशी तोडली की तुटणार आहे का, नाही. ड्युरेबिलिटी म्हणजे ती टिकणार आहे, म्हणजे त्याला लगेच गंज वगैरे चढणार आहे का, नाही, बरोबर आहे. तर अॅलॉय कशासाठी यूज म्हणजे अॅलॉय का बनवलंय, त्याची स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी आणि अपीअरन्स वाढवण्यासाठी. नंतर मेटलर्जी इन मेडिसिन. मेडिसिन मध्ये आपण ते मग तेवढंच राहिलंय, म्हणजे मेडिसिन मध्ये. बरं ठीक आहे, उद्या बघू. आज एकदा रिव्हिजन मारून घेऊ काय काय बघितलं. आधी बघितलं मेटलर्जी म्हणजे काय, मेटलर्जी काय, सायन्स अँड प्रोसेस आहे कशाची, एक्सट्रॅक्शन ऑफ द मेटल्स. मेटल्स एक्सट्रॅक्शन करायचं, त्याला प्युरिफाय करायचं, त्यांना शेप द्यायचा, बरोबर आहे. मेटलर्जी म्हणजेच काय, मेटलचं एक्सट्रॅक्शन करायचं, त्याला प्युरिफाय करायचं आणि त्यांना शेप द्यायचा. नंतर इंडियन एन्शियंट मेटलर्जी म्हणजे जुन्या काळातल्या लोकांनी मेटल्स बनवले, ते खूप छान, म्हणजे ते ऍडव्हान्स टेक्निक आहे ती मेटलची. तर तो कोणकोणते मेटल्स कशासाठी यूज केले त्यांनी, ज्वेलरीसाठी यूज केले, कॉइन्स, टूल्स, वेपन्स, ब्रॉन्झ. नंतर त्यांनी दिल्लीचा पिलर बनवला,
गोल्ड पिलर, आयर्न पिलर जो की रस्ट रेजिस्टन्स आहे. नंतर त्याच्यामध्ये काय फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये आणि त्याला ऑक्साईडची प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. त्यानंतर स्टील बनवलं. कोणतं स्टील? डमास्कस स्टील. तर ते स्टील मध्ये काय कार्बन आहे, स्ट्रेंथ जास्त आहे, फ्लेक्झिबिलिटी आहे, शार्प आहे. त्यानंतर झिंक आणि ब्रास, जवार मिल्स राजस्थानची, त्यांनी काय केलं, डिस्टिलेशन प्रोसेसनी झिंक बनवलं. नंतर अलॉय टेक्नॉलॉजी. अलॉय म्हणजेच काय, किंवा दोन पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा मेटल्स एकत्र होऊन एक स्ट्रॉंग मेटल तयार करतं त्याला काय म्हणतात, अलॉय. अलॉय. तर अलॉय कोणकोणते? ब्रॉन्झ आहे, ब्रास आहे, अजून भरपूर अलॉय. तर ब्रॉन्झ आणि ब्रास आहेत पंचधातू. म्हणजेच हे आपण बघितलं मूर्ती कशासाठी यूज करतात, ते स्ट्रेंथ, ड्युरेबिलिटी आणि अपीअरन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, आज इथंच. उद्या बघू. एवढंच एक पॉइंट राहिला त्याच्यामधला, मेटलर्जी इन मेडिसिन. त्याच्यानंतर आहे मेटल्स. ठीक आहे, भेटूयात उद्या. तोपर्यंत अभ्यास करा, मजा करा, मस्ती करा. गुड बाय, गुड डे.